Good morning, guys. Today we'll continue the next part of structure of atom. In last part, we have discussed is Rutherford's model of atom and whatever drawbacks of Rutherford model of atom. Correct. Now take down the next heading, that is electromagnetic wave theory. ठीक है, also called as radiant energy. ठीक आहे. तर ह्या वेव्सला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स का म्हणलं वळण. ओके, तर काय, these waves are associated with electric as well as magnetic field. ठीक आहे ना. ओके, ह्या वेव्स सोबत काय आहे, ओके, दोन फील्ड्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरी काय, मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो वेव्स असोसिएटेड विथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड आर कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. करेक्ट. अकॉर्डिंग टू दिस थेरी, बघा थोडंसं पॉइंट्स वरती फोकस करा. According to this theory, okay, the energy transmitted from one body to another in the form of waves. ओके, कुठलीही एनर्जी जर ट्रान्सफॉर्म होत असेल एका बॉडी मधून दुसऱ्या बॉडी मध्ये, ओके, तर ते कुठल्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म होते, तर काय, वेव्हच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. दीज वेव्स ट्रॅव्हल इन दिस स्पेस विथ द सेम स्पीड. आता हे जे काय वेव्स आहेत, ओके, ते काय स्पेस मध्ये सेम स्पीडनं, ओके, ट्रॅव्हल होतात ॲज द लाईट. लाईटची जी काय स्पीड आहे, लाईटची स्पीड किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, सो धिस स्पीड, ओके, इज असोसिएटेड विथ दिस वेव्स ऑल्सो. येते लक्षात. दोन्ही पॉइंट समजले की बाबा एखादी एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असेल, ओके, एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये, तर ती वेव्हच्या फॉर्म मध्ये होते. आणि दुसरा काय की बाबा दीज वेव्स ट्रॅव्हल विथ द स्पीड ऑफ लाईट. लाईटची जी काय स्पीड असणार आहे, ओके, तीच काय असणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची स्पीड असणार आहे. दीज वेव्स आर कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ठीक आहे. त्याच वेव्हला काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा रॅडियंट एनर्जी म्हणलेलं आहे. का म्हणलं, बिकॉज दीज वेव्स आर असोसिएटेड विथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, ओके, विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सी हियर, ओके, दिस इज द propagation of this wave from, okay, traveled from this point, okay, is to this point. येते का बघा, हे प्रोपोगेशन आहे या वेव्हचं. ओके, ही काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. ही वरची जी दिसते तुम्हाला, हा वेव्ह जो आहे, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड अँड दिस परपेंडिक्युलर फील्ड इज द मॅग्नेटिक फील्ड. समजते का? ओके, येस, बघा हे. These waves are associated with electric as well as what, magnetic field. This is the, okay, is way of propagation. हे propagation आहे वेव्हचं. ठीक आहे, इथून स्टार्ट झाले, कन्सिडर करा. ठीक आहे. येस, डायरेक्शन ऑफ वेव्स बघा. ठीक आहे, अप अँड डाऊन असतात. येते लक्षात. ठीक आहे. येस, दिस इज कॉल्ड एज क्रिस्ट. क्रस्ट म्हणू शकता, क्रस्ट. अँड दिस डीप पोर्शन इज कॉल्ड एज अ व्हॉट, ट्रफ. समजतंय हे? ओके, आता वेव्सला कुठली मीडियम लागत नाही. येतं लक्षात. तिथे पॉइंट मेन्शन करू शकताय. ओके, येस, दीज रॅडियंट एनर्जी लक्षात येते, ओके, किंवा काय, वेव्स. दीज वेव्स do not require any medium. तिथं कुठला मीडियम लागत नाही, लक्षात ठेवा. ओके, कशासाठी, फॉर प्रोपोगेशन. they travels, okay, is in any medium. Okay, is, okay, and associated with electric as well as magnetic. Suppose ही इलेक्ट्रिक फील्ड जर असेल, ओके, ही डायरेक्शन जर इलेक्ट्रिक फील्ड असेल, तर त्याच्या परपेंडिक्युलर, ओके, एस काय असणार आहे, एस मॅग्नेटिक फील्ड. लुक एट दिस, लाईक दिस. त्याच्या परपेंडिक्युलर काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड. समजतं हे? ठीक आहे. येस, आता काय कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज बघूया रिगार्डिंग वेव्ह. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. कॅरेक्टरिस्टिक, ओके, येस, काय म्हणूया, प्रॉपर्टीज.
associated with these waves. ओके, हे नोन झालं तुम्हाला की बाबा क्रिस्ट कशाला म्हणतात, ट्रफ कशाला म्हणतात. This is called as crust, C-R-E-S-T, correct, and this is called as a trough. Okay, see here, trough कशाला म्हणायचं, अप्पर पॉर्ट, ठीक आहे. क्रिस्ट कशाला म्हणायचं अगोदर बघूया. अप्पर, ओके, एस मोस्ट पॉइंट, अप्पर मोस्ट पॉइंट जो आहे मीन्स दिस वन, लक्षात येते, ओके, दिस वन, ओके, इज कॉल्ड एज क्रिस्ट. अप्पर मोस्ट पॉइंट काय असणार आहे, क्रिस्ट, ठीक आहे. आणि लोअर मोस्ट पॉइंट, लोअर मोस्ट point, it called as a trough. Understood? Crest आणि trough. ओके, आता सेकंड पॉइंट, द डिस्टन्स बिटवीन, बघा, ओके, सक्सेसिव्ह डिस्टन्स असणार आहे ह्या दोन वेव्स मध्ये. ओके, येस, बघा, टू क्रिस्ट मधला, ओके, जो काही डिस्टन्स असणार आहे दॅट इज कॉल्ड एज अ वेवलेंथ. ओके, किंवा टू ट्राफ्स मधला जो काही डिस्टन्स असणार आहे, ओके, दॅट इज कॉल्ड एज अ वेवलेंथ. समजतंय, अँड डिनोटेड बाय द लॅम्डा. मग फर्स्ट प्रॉपर्टी बघा, ओके, फ्रॉम द electromagnetic radiation, that is wavelength. Okay, for म्हणा त्याला, first property for electromagnetic radiation, that is wavelength, denoted by lambda. समजतो ना लॅम्डा, ठीक आहे. वेवलेंथ काय आहे, it is the distance between, okay, two nearest म्हणा किंवा सक्सेसिव्ह म्हणू शकताय, नियरेस्ट, ठीक आहे, क्रस्ट और ट्रफ is called wavelength. is called म्हणायची गरज नाही, इन शॉर्ट लिहिले आपण. इट इज द डिस्टन्स बिटवीन टू नियरेस्ट क्रस्ट और ट्रफ. See here, this is the, okay, is wavelength. येते लक्षात, खूप सिंपल आहे. ओके, आता वेवलेंथ कशामध्ये मेजर करतात, दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. इट इज मेजर्ड, ठीक आहे, इन टर्म्स ऑफ अँगस्ट्रॉम युनिट. बघा, एक तर अँगस्ट्रॉम, त्याला काय म्हणा, अँगस्ट्रॉम. त्याच्यानंतर पिकोमीटर, पीएम, पिकोमीटर, ठीक आहे, येस. त्याच्यानंतर नॅनोमीटर, ठीक आहे, हे नोन असणार आहे तुम्हाला. सेंटीमीटर कशामध्ये मोजतात बघा, सेंटीमीटर, ठीक आहे. त्याच्यानंतर मीटर, ब्रॅकेटमध्ये लिहा तुम्ही मीटरची स्पेलिंग, नोन आहे तुम्हाला, ठीक आहे. एक फर्स्ट अँगस्ट्रॉम युनिट, सेकंड आहे पिकोमीटर, थर्ड आहे नॅनोमीटर, सेंटीमीटर, मीटर, एक्सेट्रा, ठीक आहे. वन अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू, कन्वर्जन बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी IMP करायचं, हे कन्वर्जन आलेच पाहिजे, ठीक आहे. वन अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू काय असणार आहे, 10 to the power -10, ओके, वॉट मीटर. वन पिकोमीटर, okay, is equal to 10 to the power -12 meter. 1 nanometer is equal to 10 to the power -9, okay, is what, meter. आणि 1 centimeter is equal to 10 to the power -2 meter. मग हे मीटर मध्ये कन्वर्जन तुम्हाला करता आले पाहिजे, सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करता आले पाहिजेत.
ठीक आहे ना? ओके, हे समजलं बाळांनो? ओके, परत बघा, 1 extra unit is equal to 10 to the power minus 10 meter, 1 picometer is equal to 10 to the power minus 12 meter, 1 nanometer is equal to 10 to the power minus 9 meter, and 1 centimeter is equal to 10 to the power minus 2 meter. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात आपण. ओके, दॅट इज एम्प्लिट्यूड. सेकंड प्रॉपर्टी, एम्प्लिट्यूड. ठीक आहे, तर एम्प्लिट्यूड काय असणार आहे? ओके, दिस इज सपोज वेव्ह. सी हियर, okay, the height of, okay, crust, otherwise काय, the depth of trough is called as amplitude. समजतंय amplitude कशाला म्हणायचं? yes, the sometimes capital A न पण डिनोट करतात की the height, sorry, the height of crust or trough, depth of trough म्हणा, depth of trough is called amplitude. महत्वाचं आहे की त्या वेव्हची हाईट किती आहे आणि डेप्थ किती आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना? ओके, त्याच्यावरनं फ्रिक्वेन्सी ठरते वळण. समजलं हे? ओके, नेक्स्ट, थर्ड, फ्रिक्वेन्सी. व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय न्यू. ठीक आहे ना? ओके, येस, काय म्हणायचं याला? न्यू. ओके, फ्रिक्वेन्सी काय आहे? द नंबर ऑफ वेव्स, इट इज, असं म्हणा, इट इज the number of waves passing through a point in 1 second किंवा per second म्हणू शकताय. ओके, एका पॉइंट मधून, ओके, नंबर ऑफ वेव्स एका सेकंदाला किती पास होतात? सपोज दिस इज द पॉइंट, बरोबर आहे ना? ओके, ह्या पॉइंट मधून, ओके, एका सेकंदाला किती वेव्स पास होतात? लाईक दिस, दॅट इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी. समजलं? ओके, तर फ्रिक्वेन्सी कशामध्ये मेजर करतात? ओके, इट इज मेजर्ड इन हर्ट्ज, मेजर्ड in hertz, kilohertz, megahertz. ओके, किंवा ह्या हर्ट्जलाच काय म्हणू शकता तुम्ही? सायकल पर सेकंद. ठीक आहे ना? ओके, सायकल पर, ओके, ए सेकंद. बघा, वन सायकल पर सेकंद, सायकल पर सेकंद. ओके, ही एक सायकल झाली, ही अशी. ओके, सांगतो मी तुम्हाला पुढे. 1 सायकल पर सेकंड इज इक्वल टू काय असणार आहे? 1 हर्ट्ज. 1 हर्ट्ज म्हणजेच 1 सायकल पर सेकंड. ठीक आहे. 1 किलो हर्ट्ज म्हणजे काय असणार आहे? 10 टू द पॉवर 3 हर्ट्ज. हे कन्व्हर्जन्स खूप महत्वाचे आहेत बाळांनो. 1 मेगा हर्ट्ज इज इक्वल टू 10 टू द पॉवर 6 हर्ट्ज. येतं लक्षात? हे किती सिंपल पॉइंट आहे बघा. ओके, 1 सायकल पर सेकंदला लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. 1 हर्ट्ज आणि 1 सायकल पर सेकंद एकच आहे. ठीक आहे? येस, दिस इज 1 सायकल, दॅट इज 1 वेव्ह. 1 वेव्ह. समजतंय? ओके, मग हा एक वेव्ह एका सेकंदाला किती पास होतात? दॅट इज इट्स फ्रिक्वेन्सी फ्रॉम दी 1 पॉइंट. क्लिअर? ओके, नेक्स्ट पॉइंट. हे समजलं ना? ओके, 2 वेव्स कशाला म्हणाल मग? हे बघा, 1 वेव्ह, दिस इज सेकंड वेव्ह.
टोटल वेव्स किती झाले? 2 वेव्स. 2 वेव्स. ओके, ह्या पॉइंट मधून ओके एस किती एका सेकंदाला किती वेव्स पास होतात? समजलं ना? ओके एस ह्या पॉइंट मधून असे किती पास होतात? दॅट इज इट्स फ्रिक्वेन्सी. अंडरस्टूड? ठीक आहे. मोर द नंबर ऑफ वेव्स पास्ड, समजते ना? मोर विल बी दी फ्रिक्वेन्सी. क्लिअर आहे? ओके, मग मला सांगा. ओके, एक पॉइंट क्लिअर करतो तुमचा इथं. जेवढी वेव्हलेंथ कमी असेल बघा. ओके, हे बघा, जेवढी वेव्हलेंथ कमी असेल ओके तेवढे वेव्ह जास्त पास होतील. करेक्ट? ठीक आहे. हे बघा आणखीन परत दुसरा वेव्ह ड्रॉ करूया आपण. करेक्ट? तिसरा एक डायग्राम ड्रॉ करतो मी इथं असं. मला सांगा. ओके, मग फ्रिक्वेन्सी कशावरती डिपेंड असणार आहे? नंबर ऑफ वेव्स वरती. ओके, जेवढे वेव्स ह्या पॉइंट मधून ओके इथं जास्त वेव्स पास होतील. वाय? बिकॉज द वेव्हलेंथ इज व्हेरी शॉर्ट इन दिस केस, लॅम्डा. इथं बघा वेव्हलेंथ किती आहे? हायर आहे. इथं कमी वेव्स पास होतील. इथं वेव्हलेंथ किती आहे बघा? लॅम्डा. ओके एस हायर आहे. मोर द वेव्हलेंथ ओके लेस द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स कशावरती डिपेंड आहे? वेव्हलेंथ वरती. सो फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. समजलं का बाळांनो? हे फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? वेव्हलेंथ. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. करेक्ट? Wavelength increases, number of waves passing through one point per second will decrease. आलं का लक्षात? ओके, जेवढे वेव्हची वेव्हलेंथ कमी असेल, फ्रिक्वेन्सी जेवढी कमी असेल बघा इथं, जेवढी वेव्हलेंथ कमी असेल तेवढी फ्रिक्वेन्सी काय असणार? हायर असणार. समजलं ना? ओके, therefore mu okay is equal to c divided by lambda. Here c is constant, proportionality constant. Okay, also called as velocity of light. ठीक आहे ना? ओके, काय घेतलं आपण? velocity of light is constant for the. मग फ्रिक्वेन्सीला असं लक्षात ठेवायचं. लक्षात? ओके, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू c डिवायडेड बाय लॅम्डा. समजलं हे? ठीक आहे. येस, जेवढी वेव्हलेंथ कमी तेवढी फ्रिक्वेन्सी हायर. फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स हायर कधी? वेव्हलेंथ कमी असेल. पॉइंट क्लिअर झाला? ठीक आहे, जाऊया पुढे आता. वेलॉसिटी. ठीक आहे. वेलॉसिटी कसं फाइंड आउट करायचं? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द वेव्ह इन 1 सेकंड. It is the distance traveled by the wave in 1 second. एका सेकंदाला ओके त्या वेव्हनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे? समजलं ना? ओके, दॅट इज इट्स वेलॉसिटी. समजतंय हे? आता व्हॅक्यूम मध्ये जर पाहिलं आपण, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक ओके एस वेव्ह in vacuum is equal to 3 into 10 to the power 8 meter per second. ठीक आहे ना? ओके, व्हॅक्यूम मध्ये वेलॉसिटी काय आहे? 3 into 10 to the power ओके 8 मीटर पर सेकंड. आता ह्याच्यावरनं तुम्ही वेलॉसिटी फाइंड आउट करू शकताय. ओके, म्यू इज इक्वल टू काय आहे? ऍज यू नो दॅट म्यू इज इक्वल टू c डिवायडेड बाय लॅम्डा. Therefore c is equal to frequency into what? Wavelength. Frequency into wavelength is called as a velocity. समजलं हे बाळांनो? ओके, खूप सिंपल पॉइंट होता.
आता पुढे जाऊया. ओके, टाइम पिरियड किंवा त्याच्या अगोदर काय घेऊया आपण, वेव्ह नंबर घेऊया. वेव्ह नंबर किती नंबरचा पॉइंट आहे? येस, इट इज ऑफ 4th 5th. करेक्ट. दिस इज 4th वरती झाला होता का? नाही, 5th पॉइंट किंवा 5th प्रॉपर्टी, 5th. ठीक आहे. वेव्ह नंबर डिनोटेड बाय म्यू बार. न्यू बारला काय म्हणायचं? वेव्ह नंबर. ठीक आहे ना? येस, न्यू बार. आलं लक्षात? ओके, इट इज the reciprocal of the wavelength. It is the reciprocal of wavelength. समजते ना? That is the number of wavelengths per unit length. Unit length. ठीक आहे. एका युनिट लेंथ मध्ये नंबर ऑफ वेवलेंथ किती आहे, दॅट इज इट्स वेव्ह नंबर. ओके, and wave number is expressed as 1 divided by lambda, reciprocal of wavelength. बरोबर आहे ना? ओके, as you know that lambda is equal to what? ओके, इथे घेऊ शकता तुम्ही lambda is equal to c divided by nu. ओके, न्यू इज इक्वल टू काय? c डिवायडेड बाय लॅम्बडा आहे. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार आहे? c डिवायडेड बाय न्यू. ठेवा मग इथं, न्यू बार इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय c डिवायडेड बाय न्यू इज इक्वल टू न्यू डिवायडेड बाय c. करेक्ट. नवीन इक्वेशन मिळालं तुम्हाला, दॅट इज न्यू बार इज इक्वल टू न्यू डिवायडेड बाय व्हॉट? c. क्लिअर आहे वळण हे? ठीक आहे. येस. आता जनरली वेव्ह नंबर जे आहे ते कशामध्ये? पर सेंटीमीटर, पर मीटर, बरोबर ना? येस, मेजर केलं जाणार. वेवलेंथ जी आहे, वेवलेंथचं जे काही युनिट असणार आहे तेच त्याचा रेसिप्रोकल केला, सॉरी त्याचा इन्व्हर्स जर घेतला आपण, जसं की वेवलेंथ जर सेंटीमीटर मध्ये असेल, इन सेंटीमीटर, तर वेव्ह नंबर कशामध्ये असणार आहे? पर सेंटीमीटर. खाली ठेवला आपण सेंटीमीटर. ठीक आहे. लॅम्बडा जर मीटर मध्ये असेल तर वेव्ह नंबर काय असणार आहे? पर मीटर. समजलं हे? ठीक आहे, लक्षात ठेवा. युनिट ऑफ वेव्ह नंबर. अंडरस्टूड? ठीक आहे. पुढे जाऊया आता. टाइम पिरियड. खूप सिंपल पॉइंट आहे. येस, पॉइंट नंबर व्हॉट? 6 ना? येस, हा 5th झाला. 6. ठीक आहे. टाइम पिरियड denoted by t. Time taken by wave, it is the time taken by wave to pass through one point. Time taken by wave to pass through one point. किती टाइम लागतो वेव्हला टू पास थ्रू वन पॉइंट? दॅट इज इट्स टाइम पिरियड. अंडरस्टूड? and it is expressed as time is equal to 1 divided by. ठीक आहे. येस. तर फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? पर सेकंद असणार आहे. फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय असते? पर सेकंद असते. मग टाइम काय होणार आहे? सेकंद. समजलं का? असं नोट करून ठेवा इथं. फ्रिक्वेन्सी इन पर सेकंद, then time is in
कशामध्ये असणार आहे? सेकंड. सहज समजतंय ना? ओके. येस. इथं जर आपण फ्रिक्वेन्सी पर सेकंड ठेवलं, वरती गेल्यानंतर काय होतो? सेकंड. क्लिअर आहे? Now take down the next point, that is electromagnetic spectrum. Electromagnetic spectrum. ओके. आता या स्पेक्ट्रम मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किंवा स्पेक्ट्रा मध्ये काय केलं जातं बाळांनो, की वेगवेगळ्या ओके एस रेडिएशनला ओके इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ओके फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ अरेंज केलं जातं. लक्षात येते ना? ओके. इन दिस रिजन लक्षात येते का बघा? ओके एस. स्पेक्ट्रम जो आहे किंवा काय स्पेक्ट्रा जो आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहेत, करेक्ट ना? ओके. प्रत्येक रेडिएशनची वेगवेगळ्या रेडिएशनची वेव्हलेंथ वेगळी असणार आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी असणार आहे. ओके. मग ह्या रेडिएशन्स एका पर्टिक्युलर ओके रिजन मध्ये अरेंज केलेले आहेत. लक्षात येते? दॅट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. फक्त स्पेक्ट्रम बघून घ्या काय आहे. ठीक आहे? येस. आता इथं कॉस्मिक रेज आहेत. कॉस्मिक रेस वरती काय दिले बघा, इथं हर्स मध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि इथं लॅम्डा एम मीटर मध्ये काय दिलेली आहे? वेव्हलेंथ दिलेली आहे. ठीक आहे? म्हणजे ही काय आहे? वेव्हलेंथ आहे आणि ही काय आहे बाळांनो? फ्रिक्वेन्सी आहे. आणि ॲज यू नो दॅट ओके फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? वेव्हलेंथ. म्हणजेच काय की बाबा फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ इन्क्रीज झाली की फ्रिक्वेन्सी काय होते? डिक्रीज होते. वेव्हलेंथ डिक्रीज झाली की फ्रिक्वेन्सी काय होते? इन्क्रीज होते. आणि फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीचं रिलेशन काय बघा? ओके. E इज इक्वल टू एच न्यू. हे तुम्हाला पुढे येणार आहे. येस. ह्याचा अर्थ काय? एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? फ्रिक्वेन्सी आहे. एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक क्वांटम थेअरीमध्ये आपल्याला स्टडी करायचं पुढं. ठीक आहे? एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी ह्या दोन्हीचं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ हे दोन्ही काय असतात? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. लक्षात येते? ठीक आहे. इथं ऑब्झर्व करू शकता 10 टू दी पॉवर 24 काय होत गेलेली आहे? डिक्रीज होत गेली फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस म्हणजेच काय? डेफिनेटली वेव्हलेंथ इन्क्रीजेस. ठीक आहे. मग आता कॉस्मिक रेज जे आहेत, कॉस्मिक रेजची फ्रिक्वेन्सी काय असते? हायर असते. समजते ना? म्हणजे वेव्हलेंथ कमी असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू दी ओके 1 सेकंद इथं काय असणार आहे? हायर असणार आहे. त्याच्यानंतर कुठले? गॅमा रेज. कॉस्मिक रेज, गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज आणि इथं काय असतात? व्हिजिबल. ह्या रिजन मध्ये काय असणार आहेत? व्हिजिबल रेज. ठीक आहे. त्याच्यानंतर आय आर. व्हिजिबल म्हणजे ते दिसणारे वेव्स. ठीक आहे ना? ओके. आय आर, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्स, त्याच्यामध्ये FM च्या रेंज वेगळी असणार आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी असणार आहे. ओके. आणि AM बरोबर आहे ना? ओके. आपण रेडिओ घरी यूज करतो बरोबर आहे ना? ओके. त्याची वेव्ह वेगळी असणार, वेव्हलेंथ वेगळी असणार आहे, फ्रिक्वेन्सी वेगळी असणार आहे. ठीक आहे. आणि इथं काय आहे? लॉंग रेडिओ वेव्स. हा स्पेक्ट्रा आहे बाळांनो. ओके. आणि वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळे रेज आहेत. ओके. हे रेज जे आहेत ते कशावरनं डिसाईड केले? फ्रिक्वेन्सीवरनं आणि त्याच्या वेव्हलेंथवरनं. कॉस्मिक रेज, गॅमा रेज. ठीक आहे. त्याची फ्रिक्वेन्सी हायर आहे म्हणजे एनर्जी हायर असणार आहे. समजलं का? हायेस्ट एनर्जी रेज कुठली झाली मग? कॉस्मिक रेज. गॅमा रेज त्याच्यापेक्षा लोअर एनर्जी वेव्स बट वेव्हलेंथ काय असणार आहे त्याची? लक्षात आलं? ओके. जेवढी हायर फ्रिक्वेन्सी तेवढी लोअर वेव्हलेंथ. मग हे तुम्हाला इथं क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यामुळं ही डायग्राम तुम्हाला नोन असली पाहिजे. हायेस्ट कॉस्मिक, गॅमा, त्याच्यानंतर कोण? एक्स रेज, त्याच्यानंतर अल्ट्राव्हायलेट, त्याच्यानंतर मग व्हिजिबल, त्याच्यानंतर आय आर, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्स. ठीक आहे ना? इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी काय होत जाते? 0 होत जाते. क्लिअर? आता व्हिजिबल रिजन मध्ये कुठले कुठले येतात? व्हायोलेट. हे कलर्स तुम्ही जे काही ऑब्झर्व करू शकताय. व्हायोलेट. ठीक आहे. त्याची वेव्हलेंथ दिलेली आहे अँगस्ट्रॉम युनिट मध्ये. किती आहे बघा? 4000 टू येस 4300. समजते? त्याच्यानंतर इंडिगो, त्याच्यानंतर ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. ठीक आहे. ह्या प्रत्येकाची इथं काय दिलेली आहे? वेव्हलेंथ दिलेली आहे. बरोबर आहे ना? कशामध्ये? अँगस्ट्रॉम युनिट मध्ये. ओके. त्याला असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. वेब जिओर, वेब जिओर, वेब जिओर. ठीक आहे. व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन,
येलो, ऑरेंज आणि रेड हा एक्सपेरिमेंटल डेटा तुम्हाला गिवन आहे. ठीक आहे. व्हायलेट ची जी रिजन आहे, व्हायलेट कलर जो येतो तो कुठल्या वेव्हलेंथ मध्ये येतो तर 4000 टू 43. इंडिगो कशामध्ये येतो ह्या दोन्हीच्या मध्ये, इन बिटवीन दिस टू. ब्ल्यू कशामध्ये ह्या दोन्हीच्या मध्ये. ओके, हे कलर्स लक्षात ठेवा आणि त्याच्या वेव्हलेंथ ओके एकदा रिव्ह्यू करून घ्या. ओके, आणि इथं काय लक्षात ठेवायचं, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर लक्षात ठेवायची. एकतर वेव्हलेंथ लक्षात ठेवा किंवा फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा, इन्क्रीजिंग ऑर्डर आणि डिक्रीजिंग ऑर्डर. अंडरस्टूड. ओके, जिथं वेव्हलेंथ कमी आहे तिथं फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, हायर असणार आहे. समजलं बाळांनो? हे होतं रिगार्डिंग ओके एस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स और स्पेक्ट्रम. तर बाळांनो हे काय सॉल्व्ड प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे ना? ओके, फ्रॉम द एनसीईआरटी. विविध भारती स्टेशन ऑफ ऑल इंडिया रेडियो दिल्ली ब्रॉडकास्ट ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ 1.368 किलोहर्ट्ज. बरोबर आहे ना? ओके, किलोहर्ट्ज आहे, के म्हणजे किलोहर्ट्ज. Calculate the wavelength of electromagnetic radiation emitted by the transmitter. Which part of the electromagnetic spectrum does it belong to? ठीक आहे, बघा तुम्हाला काय दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. काय फाइंड आउट करायचे, वेव्हलेंथ फाइंड आउट करायचे. सियर लॅम्डा इज इक्वल टू काय आहे, सी डिवायडेड बाय न्यू. हे तुम्हाला नोन आहे, बरोबर आहे ना? ओके, सी डिवायडेड बाय न्यू. मग सी इज द वेलॉसिटी ऑफ लाईट and v is the frequency. फ्रिक्वेन्सी किलो हर्ट्स मध्ये दिले, कशामध्ये करावं लागेल, हर्ट्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे ना? करून दिले इथं 10 to the power 3 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. हे बघा सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे डायरेक्ट. ठीक आहे, त्याचं आन्सर किती येतं, 219.3 मीटर. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक रेडिओ वेव्हलेंथ. कुठे येते, रेडिओ रिजन मध्ये येते, रेडिओ वेव्ह रिजन मध्ये. अंडरस्टूड. ठीक आहे, प्रॉब्लेम केअरफुली रीड करा. ठीक आहे, आणि त्याचं सोल्युशन बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, द वेव्हलेंथ, परत सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे. ओके, द वेव्हलेंथ रेंज ऑफ विजिबल स्पेक्ट्रम एक्सटेंड्स फ्रॉम वायलेट 400 नॅनोमीटर टू रेड 750 नॅनोमीटर. एक्सप्रेसेस these wavelengths in frequencies. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू, हे गिवन आहे तुम्हाला. ओके, येस, काय दिले तुम्हाला बघा, वेव्हलेंथ गिवन आहे 400 नॅनोमीटर आणि त्याचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करून दिलेलं ऑलरेडी. करेक्ट. मग बघा इथं फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू, कॅल्क्युलेट काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी डिवायडेड बाय लॅम्डा इज इक्वल टू, सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट मीटर पर सेकंद. मग ही मीटर पर सेकंद मध्ये असेल तर ही सुद्धा मीटर मध्ये असली पाहिजे वेव्हलेंथ सुद्धा. ठीक आहे, इट कम्स आउट टू बी 7.50 हर्ट्ज पर सेकंद, म्हणजेच काय असणार आहे, हर्ट्ज असणार आहे. समजलं ना? फ्रिक्वेन्सी ऑफ रेड लाईट म्हणले, रेड लाईट आता त्या स्पेक्ट्रम मध्ये पाहिलं आपण रिजन, बरोबर आहे का? हे बघा इथं रेड लाईट दिली, बरोबर आहे ना? ओके, त्याची फ्रिक्वेन्सी 7500 अँगस्ट्रॉम युनिट आहे. करेक्ट, त्याचं कन्व्हर्जन करून घेतलं. हे बघा 750 इंटू 10 टू द पॉवर -9 मीटर, अँगस्ट्रॉम युनिटचं कन्व्हर्जन करून घेतलं आपण त्याच्यामध्ये. करेक्ट, आणि तुम्हाला कन्व्हर्जन्स दिलेले आहेत, हे बघू शकता. आता तुम्ही खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, हे सॉल्व्ह घेतलं मला. ओके, वेळ नव्हता बळानो जास्त, त्याच्यामुळे डायरेक्ट मी सॉल्व्ह प्रॉब्लेम घेतलं, सॉल्व्ह करून पण दिलं असतं तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही एक वेळेस बघा, नाही सॉल्व्ह झालं तर मग मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला, डोंट वरी, एक वेळेस बघून घ्या. ठीक आहे, येस. नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेट दी वेव्ह नंबर्स. आता वेव्ह नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा डेफिनेटली. वेव्ह नंबर म्हणजे 1 डिवायडेड बाय ओके एस लॅम्डा. प्रॉब्लेम समजतो का? बघा, वेव्हलेंथ and the frequency of LO radiation having the wavelength दिली आहे, अँगस्ट्रॉम युनिट मध्ये दिलेली आहे, बरोबर आहे ना? ओके, कन्वर्ट केले कशामध्ये, मीटर मध्ये, सेंटीमीटर मध्ये पण करू शकता, नो डाऊट. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केलं, चेक करू शकता. ठीक आहे, आणि हा होमवर्क साठी प्रॉब्लेम. Calculate the wavelength of an ultraviolet wave if its frequency is, हा होमवर्क साठी घ्या. ठीक आहे, एक एक प्रॉब्लेम अनालाइज करा, कसं सॉल्व्ह केलेलं आहे बघा. करेक्ट, फॉर्म्युलेस तुमच्याकडे आहेत, कन्व्हर्जन कसं केलेले आहे तुमच्या लक्षात येतं इथे या प्रॉब्लेम्स मध्ये. ओके, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट. प्रॅक्टिस करत राहायचं कंटिन्युअस. ओके.